हर हर महादेव. सावधान मिथुन राशींच्या लोकांनो, जर तुमची रास मिथुन असेल तर येणारी 13 तारीख तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठी ऐतिहासिक आणि कधीही न विसरता येणारी तारीख ठरणार आहे. कारण या दिवशी येणारी अतिशय दुर्मिळ अशी शिवरात्र तुमच्या संपूर्ण नशिबाला आणि भाग्याला अशी काही कलाटणी देणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या कित्येक वर्षांपासून चाललेली पैशाची आतूनच चणचण, हाताशी आलेला पैसा विनाकारण निघून जाणे, नशिबाची सतत मिळणारी हुलकावणी, घरात लहान सहान गोष्टीवरून होणारे भयंकर क्लेश, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या सतत उद्भवणाऱ्या गंभीर समस्या आणि डोक्यावर वाढणारा मानसिक तणाव, या सगळ्या दुःखाचा आणि त्रासाचा काळ आता कायमचा संपुष्टात येणार आहे. कारण या शिवरात्रीला संपूर्ण विश्वाचे स्वामी, आदी अनादी ब्रह्मांड नायक स्वतः भगवान शिवशंभो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. पण मनामध्ये गोष्टी आत्ताच पक्की करून ठेवा की ही कोणतीही सामान्य किंवा दरमहा येणारी शिवरात्र नाही, तर या रात्री संपूर्ण महाविश्वामध्ये एक अत्यंत गूढ, रहस्यमय, अलौकिक आणि महाचमत्कारी घटना घडणार आहे, जी थेट तुमच्या बंद नशिबाचे कुलूप नेहमीसाठी उघडणार आहे. होय, नीट कान देऊन ऐका. या शिवरात्रीच्या रात्री तंतोतंत 12:05 तुमच्या कुंडलीत आणि संपूर्ण ब्रह्मांडात एक असा महाबदल होणार आहे, ज्याने तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा, तुमचे आजपर्यंतचे गुप्त शत्रू, तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक आणि तुमच्या घरातील गरिबी कायमची दूर होईल आणि तुम्हाला एका अत्यंत गुप्त, अनपेक्षित, चमत्कारिक आणि दैवी मार्गाने प्रचंड मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल, ज्याने तुमच्या कुटुंबाचे आणि तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे जीवन सुखी होईल. आयुष्य एका रात्रीत पालटून जाईल. गुरुजी म्हणतात, मिथुन राशींच्या जातकांनो, ही शिवरात्र तुमच्यासाठी साधारण नाही, हे मी आज तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो. ज्या माणसाच्या कुंडलीत बुध ग्रह बलवान स्थितीत असतो आणि त्यावर शिवशक्तीचा अनुग्रह येतो, त्या माणसाचे नशीब एका क्षणात पलटते. हे शास्त्र आहे, हा अनुभव आहे. मी स्वतः अनेक मिथुन राशींच्या भक्तांना पाहिले आहे, ज्यांनी या पवित्र रात्री मनापासून शिव आराधना केली आणि त्यांच्या वर्षानुवर्षाच्या अडचणी काही दिवसातच दूर झाल्या. महादेव कधीही आपल्या निस्सीम भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. हे त्रिकालित बाधित सत्य आहे. म्हणूनच गुरुजी सांगतात, या रात्री जागे राहा, शिवाचे नाव घ्या, मनात एकही संशय ठेवू नका, कारण संशय हाच माणसाच्या भाग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने महादेवांसमोर उभे राहाल, तेव्हा त्या क्षणी संपूर्ण विश्व तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करते. हे माझे नाही, हे स्वतः शिवाचे वचन आहे. म्हणून या शिवरात्रीला एकही क्षण वाया घालवू नका. हा भगवान शंकराचा थेट आणि अत्यंत स्पष्ट संकेत आहे. कारण मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध हा बुद्धी आणि धनाचा कारक आहे आणि या शिवरात्रीचे हे विशेष नक्षत्र एकत्र येऊन आकाशमंडळात एक असा दुर्मिळ आणि शक्तिशाली शिवसाम्राज्य राजयोग निर्माण करत आहेत, जो तब्बल 100 वर्षांनंतर पहिल्यांदाच तुमच्या राशीसाठी पूर्णपणे सक्रिय होत आहे. जेव्हा संपूर्ण जग रात्री झोपलेले असेल, तेव्हा विश्वातील सर्व शक्ती आणि ग्रहांची स्थिती केवळ आणि केवळ मिथुन राशींच्या जातकांना राजा बनवण्यासाठी काम करत असेल. आणि याच एकमेव कारणामुळे 13 तारीख संपून जेव्हा रात्रीचे 12:05 होतील, तेव्हा तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि अफाट ऐश्वर्याचे आगमन होण्यास सुरुवात होईल. नक्षत्र मंडळातील या अभूतपूर्व आणि अत्यंत शक्तिशाली बदलामुळे तुमच्या डोक्यावर असलेले जुने आणि पिढ्यानपिढ्याचे कर्जाचे डोंगर क्षणात विरघळून जातील. व्यापार आणि पैशाच्या व्यवहारात अचानक अशी अफाट तेजी येईल की पैसा मोजायला तुम्हाला वेळ आणि घरात जागा कमी पडेल. अनेक वर्षांपासून कोर्ट कचेरीत अडकलेला पैसा किंवा ज्या लोकांनी तुमचे पैसे बुडवले होते, ते लोक स्वतःहून तुमच्या दारात येऊन तुमचा पैसा चक्रवाढ व्याजासह परत करतील. आणि नोकरी करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना अशा मोठ्या हुद्द्यांवरून आणि नामांकित कंपन्यांमधून नवीन ऑफर्स येतील, ज्याची त्यांनी आजपर्यंत फक्त देवासमोर बसून प्रार्थना केली होती. गुरुजी म्हणतात, बघा, जेव्हा जेव्हा आकाशात असे दुर्मिळ ग्रह योग येतात, तेव्हा तेव्हा राशीवर त्याचा प्रभाव असतो. त्या राशीच्या लोकांनी जर योग्य वेळी योग्य कृती केली तर त्यांचे नशीब अक्षरशः आकाशाला भिडते. मी हजारो कुंडल्या पाहिल्या आहेत, शेकडो जातकांना भेटलो आहे आणि एक गोष्ट मला पूर्ण खात्रीने सांगता येते की ज्या घरात शिवभक्ती आहे, त्या घरात कर्जाचे डोंगर जास्त काळ टिकत नाहीत. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा,
धनलाभ फक्त त्यांनाच होतो जे फक्त आशेवर बसत नाहीत तर कृती करतात. या शिवरात्रीला जेव्हा राजयोग सक्रिय होईल त्यावेळी तुमच्या मनात जो पहिला विचार येईल, मग तो नवा व्यवसाय असेल, नोकरी बदलण्याचा विचार असेल किंवा एखादा जुना निर्णय, तो विचार महादेवांनी तुमच्या मनात घातलेला असेल, त्याला घाबरू नका, त्यावर विश्वास ठेवा. कारण शिवाचे मार्गदर्शन नेहमी आतून येते, बाहेरून नाही. म्हणूनच गुरुजी सांगतात, या रात्री मन शांत ठेवा, डोळे मिटा आणि महादेवांशी थेट संवाद साधा. ते नक्की ऐकतात. समाजात तुमचे नाव, तुमचा मान सन्मान, तुमचे वजन आणि तुमची प्रतिष्ठा एवढी प्रचंड वाढणार आहे की ज्या लोकांनी आजपर्यंत तुम्हाला सतत कमी लेखले, तुमच्या गरिबीची आणि परिस्थितीची थट्टा उडवली, तुम्हाला प्रत्येक संकटात एकटे सोडून तुमच्यावर हसले, तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी, तुमच्याशी मैत्री करण्यासाठी आणि तुमच्यासमोर हात जोडण्यासाठी स्वतःहून धावत येतील. कारण या शिवरात्रीला महादेवांची तिसरी नजर तुमच्या सर्व शत्रूंचा प्रभाव नेहमीसाठी संपवणार आहे आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होणार आहेत. मिथुन राशींच्या जातकांना तुमचे आजपर्यंतचे दिवस खूप कष्टाचे गेले आहेत. तुम्ही प्रत्येकाला प्रामाणिकपणे साथ दिली, पण बदल्यात तुम्हाला नेहमी फसवणूक आणि मानसिक त्रास मिळाला. लोकांची कामे करूनही तुम्हाला कधी त्याचे श्रेय मिळाले नाही. पण आता रडण्याचे दिवस संपले आहेत, कारण महादेवांचा न्याय दरबारात आता तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे आणि तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. तर मित्रांनो, हा महाचमत्कार तुमच्या आयुष्यात तेव्हाच पूर्ण होईल आणि तुम्हाला त्याचा 100% लाभ मिळेल जेव्हा तुम्ही शिवरात्रीच्या या अत्यंत पवित्र 9 तासाच्या काळात एक भयंकर मोठी चूक करणे टाळाल. लक्षात ठेवा, 13 तारीख सुरू होताच चुकूनही कोणाकडून मोफत किंवा फुकट वस्तू घेऊ नका, कोणावरही विनाकारण रागवू नका, कोणाचाही अपमान करू नका आणि घरात कुठेही कचरा किंवा नकारात्मक ऊर्जा ठेवू नका, अन्यथा आलेली महालक्ष्मी दारातूनच परत फिरेल. गुरुजी म्हणतात, मित्रांनो, आयुष्यात खूप कष्ट सोसलेल्या माणसाला महादेव कधीच विसरत नाहीत. हे मी माझ्या 40 वर्षाच्या अनुभवातून सांगतो. ज्या माणसाने रडत रडत देखील कधी आपला धर्म सोडला नाही, कधी खोटेपणा केला नाही, प्रामाणिकपणे जगला, त्याच्यासाठी भगवान शिव एक ना एक दिवस हे सगळे दुःख दूर करतातच करतात. पण या शिवरात्रीच्या काळात एक गोष्ट आवर्जून करा. तुमच्या मनात जे जुने दुखावलेले क्षण आहेत, ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, त्यांच्याबद्दल मनात जो राग आहे, तो या रात्री शिवाच्या चरणी अर्पण करा. कारण राग मनात ठेवलेला माणूस कधीही पूर्णपणे श्रीमंत होत नाही. मग त्याच्याकडे पैसा कितीही आला तरी क्षमा हीच खरी शिवपूजा आहे, हे गुरुजी तुम्हाला आज ठामपणे सांगतात. आणि जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील सर्व अडथळे दूर होतात आणि महादेवांचा आशीर्वाद थेट तुमच्या घरात प्रवेश करतो. हीच ती गुरुकिल्ली आहे जी तुमचे आयुष्य कायमचे बदलून टाकेल. त्याऐवजी महादेवांना आणि माता पार्वतीला प्रसन्न करणारी ती एक अत्यंत गुप्त गोष्ट न विसरता करा, जी तुमच्या नशिबाचे सोनं करेल. शिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी महादेवांच्या मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातच शिवलिंग असेल तर तिथे बसून शिवलिंगावर थोडेसे काळे तीळ, ताजी आणि अखंड असणारी बेलपत्र, थोडे कच्चे दूध आणि शुद्ध मध अर्पण करून ओम नमः शिवाय या महामंत्राचा पूर्ण श्रद्धेने आणि शांत चित्ताने अखंड 108 वेळा जप करा. कारण हीच ती वेळ असेल जेव्हा ब्रह्मांडातून थेट शिवशक्तीची दिव्य किरणे तुमच्या मिथुन राशीवर पडत असतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार नष्ट होऊन कुबेराचा खजिना तुमच्यासाठी कायमचा खुला होणार आहे. हा अलौकिक दिव्य डोळे दिपवून टाकणारा आणि संपूर्ण जीवन बदलणारा महाचमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवासाठी, महादेवाचा आशीर्वाद आत्ताच्या आत्ता मिळवण्यासाठी आणि आपली खरी भक्ती सिद्ध करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये त्वरित हर हर महादेव लिहून हा व्हिडिओ आपल्या सर्व मिथुन राशींच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर वादळासारखा लगेच शेअर करा. कारण आज स्वतः भोलेनाथ तुमच्या पाठीशी खंबीरपणे ढाल बनून उभे आहेत आणि ज्याच्या पाठीवर प्रत्यक्ष महादेवांचा हात असतो, त्याचे ब्रह्मांडातील कोणतीही नकारात्मक शक्ती, कोणतीही नकारात्मक ऊर्जा, कोणतीही वाईट नजर किंवा कोणतीही शत्रू कधीही आणि काहीही वाकडे करू शकत नाही. भाग्य बदलून टाकणारी राजयोगाची ही दुर्मिळ वेळ अजिबात चुकू नका. कारण या शिवरात्रीला तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकणार आणि तुमच्या आयुष्यात एक नवा सुवर्णकाळ सुरू होणार, हे त्रिवार सत्य आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला महादेवांच्या कृपेची अनुभूती झाली असेल तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि महादेवांचा आशीर्वाद कायमचा तुमच्या सोबत राहील.
हा व्हिडिओ तुमच्या सर्व मिथुन राशींच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ताच्या आत्ता शेअर करा, कारण कदाचित हा व्हिडिओ कोणाचे आयुष्य बदलून टाकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असे अजून भाग्य बदलणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय महादेव.